नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओद्वारे महाराष्ट्रातील हिल स्टेशन व पर्यटन स्थळ महाबळेश्वर या ठिकाणाविषयीची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. आपल्या भारतात अनेक अशी पर्यटन स्थळे आहेत जिथे लाखोनी पर्यटक भेट देत असतात. त्यापैकी महाबळेश्वर हे असे ठिकाण आहे जे महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. महाबळेश्वर हे पश्चिम घाटात वसलेले महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. आज आम्ही आपणास महाबळेश्वराचा इतिहास, महाबळेश्वरमध्ये पाहण्यासारखी कोणकोणती ठिकाणे आहेत, महाबळेश्वरला तुम्ही कसे पोचाल या सर्वाची माहिती घेऊन आलो आहे. तर चला मग पाहूया महाबळेश्वर पर्यटन स्थळ संपूर्ण माहिती. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ निसर्ग सौंदर्य, नद्या, भव्य धबधबे, उंच शिखरे, नयनरम्य नजरे, स्ट्रॉबेरीची सुंदर शेती आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असणारी प्राचीन मंदिरे, बोर्डिंग स्कूल, सुंदर हिरवीगार खोल जंगले, धबधबे, टेकड्या आणि दऱ्या हे या जागेचे वैशिष्ट्य आहे. अशा या महाबळेश्वरचा इतिहास आपणास माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून चला तर आपण इतिहास पाहूया. महाबळेश्वर हे कृष्णा नदी आणि त्याच्या 4 मुख्य उपनद्यांचे मूळ म्हणून ओळखले जाणारे ठिकाण असून ते हिंदूंचे तीर्थक्षेत्र मानले जाते. या शहराच्या जुन्या भागात प्रामुख्याने ब्राह्मणांची वस्ती आहे. याला ब्रिटिशांनी 1828मध्ये आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी स्थापित केले. महाबळेश्वर हे थंड हवेचे प्रसिद्ध असे ठिकाण आहे. इथे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जाणवतो तो म्हणजे थंड आणि सुखद गारवा. या गारव्यात आल्यानंतर आपण कुठेतरी फार दूर रम्य अशा ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा आनंद आपल्याला होतो. खूप जण महाबळेश्वराला आराम करण्यासाठी, आपल्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी येतात. पण जर तुम्ही पहिल्यांदा महाबळेश्वरला आला असाल तर तुम्हाला महाबळेश्वरमधील महत्त्वाचे पॉईंट्स माहिती हवेत, ज्याचे सौंदर्य तुम्हाला अनुभवायला हवे. ते पॉईंट्स पुढील प्रमाणे. 1. विल्सन पॉईंट हे महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकाण, जवळजवळ 1435 मीटर उंच आहे. तुम्हाला सातारा रस्त्याने जाताना हे बाजारापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर लागेल. विल्सन पॉईंट हे एक खूप मोठे खडकाळ पठार आहे ज्यात 3 पाहण्यासारखे प्लॅटफॉर्म आहेत, जेथे लाखो पर्यटक खास सूर्योदय पाहण्यासाठी येतात. या पठाराचा परिघ 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तुम्हाला जर सकाळ किंवा संध्याकाळी चालायचं असेल तर हे उत्तम ठिकाण आहे. 2. महाबळेश्वर मंदिर हे महाबळेश्वरमधील फारच पुरातन असे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराला श्री क्षेत्र महाबळेश्वर असे देखील म्हटले जाते. हे मंदिर 13व्या शतकातील असून या मंदिरात देवी कृष्णाई देवीची मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांची फार काही गर्दी नसते, त्यामुळे तुम्हाला दर्शनही अगदी सहज मिळेल. हे महाबळेश्वर मंदिर अतिशय आध्यात्मिक आणि शांत वातावरण स्थापित केलेले आहे. वर्षभर लाखो भक्त दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करतात. बळेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर ही या स्थानाभोवती असणारी आणखी 2 मंदिरे आहेत.
3. हत्तीबिंदू एलिफंट पॉईंट, याला एलिफंट हेड पॉईंट किंवा सुई होल पॉईंट असेही म्हणतात. हा महाबळेश्वरमधील लोकप्रिय पॉईंट आहे. या ठिकाणी असे एक दगडाचे शिल्प नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे, जे दुरून पाहिले असता हत्तीचे तोंड असल्यासारखे दिसते. त्यामुळे या बिंदूला हत्तीचे मुख्य बिंदू नाव मिळालेले आहे. हे महाबळेश्वरमधील सर्वात लोकप्रिय असे पर्यटन स्थळ आहे, जे सह्याद्री पर्वतरांगेचे नेत्रदीपक दृश्य आहे. हे ठिकाण पावसाळ्यात पूर्णपणे हिरवेगार रंगाने झाकलेले असते. 4. तापोला लेक, याला मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. तापोला लेकमध्ये मनोरंजनासाठी बोटिंग केली जाते. या बोटिंगचा आनंद येथे भेट देणारे लाखो पर्यटक घेत असतात. या व्यतिरिक्त बरेच वॉटर स्पोर्ट देखील या ठिकाणी केले जात असतात. तुम्हाला जर धावपळीच्या जीवनातून थोडासा निवांत असा वेळ हवा असेल तर तुम्ही येथे नक्कीच भेट द्या. बोटिंग न करताही तुम्ही काही वेळ निवांत बसून येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता. 5. वेण्णा लेक, हा एक भव्य आणि आकर्षक असा तलाव आहे. उंच झाडे आणि गवताने वेढलेला हा तलाव महाबळेश्वरच्या सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाच्या स्थळांपैकी एक आहे. वेण्णा तलाव हा मानवनिर्मित असा तलाव आहे. अप्पासाहेब महाराज यांनी 1942मध्ये या वेण्णा तलावाची निर्मिती केली. महाबळेश्वर शहराची पाण्याची गरज भागवण्याच्या मुख्य उद्देशाने ते विकसित करण्यात आले आहे. या ठिकाणी पर्यटक तलावावर बोटीतूनही फिरू शकतात. या ठिकाणी मीरा गो राऊंड आणि टॉय ट्रेन सारख्या मुलांसाठी घोडेस्वारी आणि राईड्स आहेत. 6. धोबी धबधबा, धोबी धबधबा ही निसर्गाने दिलेली एक अद्भुत अशी देणगी आहे. हे महाबळेश्वरच्या मुख्य शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर स्थित आहे आणि महाबळेश्वरमधील प्रसिद्ध धबधब्यापैकी एक महत्त्वाचा धबधबा आहे. या ठिकाणी आपणास इंद्रधनुष्यांचेही दर्शन घडते. या ठिकाणीही पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात नेहमीच गर्दी असते. 7. आर्थर पॉईंट किंवा आर्थर सीट, हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे महाबळेश्वरच्या कोकण आणि दख्खन प्रदेशामधील भौगोलिक भिन्नतेचे दर्शन घडवते. या ठिकाणाहून डावीकडे सावित्री खोऱ्याची आणि उजवीकडे ब्रह्मा आयर्न खोऱ्याची अद्भुत दृश्य आपणास पाहण्यास मिळतात. तुम्ही इथून वर गेल्यास तुम्हाला विंडो पॉईंट आणि टायगर स्प्रिंग पॉईंट देखील दिसेल. आर्थर सीट हे साहसी लोकांसाठी सर्वात प्रिय ट्रेकिंग स्पॉट्स आहे. या ठिकाणी ट्रेकिंग करताना तुम्ही अनेक नैसर्गिक देखावे पाहू शकता. त्यापैकी काही विंडो पॉईंट आणि टायगर स्प्रिंग आहेत, जे सावित्री नदीचा उगमस्थानाजवळ आहे. 8. पाचगणी, महाबळेश्वरपासून 8 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेले आणखीन एक हिल स्टेशन म्हणजेच पाचगणी होय. तुम्ही महाबळेश्वरला गेलात तर या ठिकाणी एक फेरफटका नक्कीच मारायला विसरू नका. अशी मान्यता आहे की पूर्वी या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा. या उद्रेकातून जो डोंगर समूह तयार झाला यास पाचगणी असे म्हटले जाते. पाचगणीमध्ये अनेक बिल्डिंग, स्कूल आणि पाहण्यासारखे अनेक ठिकाणे सुद्धा आहेत. यामध्ये पाचगणीच्या गुंफा, कमलगड, दऱ्या, धबधबे आणि टेबललँड अशा काही पर्यटन स्थळांचा समावेश आहे. जर तुम्ही महाबळेश्वरला येण्याचा बेत करत असाल तर तुम्ही पाचगणी हे ठिकाण पाहायला विसरू नका. 9. मॅप्रो गार्डन,
मॅप्रो गार्डन हे एक उद्यान असून जे मॅप्रो कंपनीने बांधलेले आहे. तसेच हीच कंपनी त्या बागेची सर्व देखरेख करत असते. हे उद्यान हिरवाईने वेढलेले आहे. इथे लहान रोपवाटिका, रेस्टॉरंट, चॉकलेटचा कारखाना आणि लहान मुलांसाठी खेळण्याची बाग आहे. महाबळेश्वरमध्ये दरवर्षी वार्षिक स्ट्रॉबेरी महोत्सव भरवला जातो. त्या दरम्यान ही बाग पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करत असते. महाबळेश्वराहून कोणाला काही घ्यायचे असेल तर तुम्ही या ठिकाणाहून जेली, सरबत, स्ट्रॉबेरी जॅम असे विविध खाद्यपदार्थ घेऊ शकता. 10. प्रतापगड किल्ला. जावळी तालुक्यात महाबळेश्वरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून या गडाचे बांधकाम करण्यात आले होते. या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर शिवाजी महाराजांनी अफझल खानाने दगा दिल्यावर याच परिसरात त्यांचा वध केला होता. अफझल खानाची कबर देखील याच परिसरात आहे, पण सध्या त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जात नाही. अजूनही गडावर लोक वास्तव्यास आहेत. येथे महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. किल्ल्याच्या आत पाण्याचे 4 तलाव आहेत. त्यापैकी बरेच तलाव पावसाळ्यात वाहत असतात. किल्ल्याच्या शिखरावर माता भवानी देवीचे मंदिर आहे. महाबळेश्वरमधील इतर बघण्यासारखे ठिकाणे. महाबळेश्वरमधील वरील ठिकाणे वगळता जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही वेगळी ठिकाणे बघायची असतील तर तुम्ही खालील ठिकाणांनाही भेट देऊ शकता. 1. सनराईज पॉईंट, सनसेट पॉईंट, लॉडवेक पॉईंट, पारसी पॉईंट. 2. लोकल बाजार. 3. स्ट्रॉबेरीजचे मळे. 4. पंचगंगा टेम्पल. अशी अन्य काही पॉईंट देखील आपण पाहू शकता. महाबळेश्वरला कधी जावे? महाबळेश्वरमध्ये वर्षाच्या जवळजवळ प्रत्येक महिन्यात पाऊस हा पडतो. येथील तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते आणि उच्च तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. उन्हाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाखो पर्यटक खास थंडी उपभोगण्यासाठी येतात. थंडीच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात थंडी असते. शिवाय तुम्ही जर स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेण्यासाठी खास जात असाल तर त्याची शेती वर्षभर केली जाते. त्यामुळे अगदी कोणत्याही महिन्यात आपल्या सोयीने तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकता. महाबळेश्वरला कसे जायचे? तुम्ही महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर प्रवास नेमका कसा करायचा हे देखील तुम्हाला जाणून घ्यायला हवे. तुमचा प्रवास सुखकर होण्यासाठी आपण खालीलपैकी कोणताही प्रवासाचा पर्याय निवडू शकता. 1. बस. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवा ST सर्व प्रवाशासाठी वारंवार सेवा पुरवते. ST ही या शहराला नाशिक 328 किलोमीटर, मुंबई 220 किलोमीटर, पुणे 113 किलोमीटर आणि कोल्हापूर 179 किलोमीटर यासह राज्यातील अनेक शहराशी जोडते. त्यामुळे महाबळेश्वरला रस्त्याने पोहोचणे सहज शक्य आहे. महाबळेश्वरला जाण्यासाठी तुम्हाला अगदी कुठूनही प्रायव्हेट बसेस उपलब्ध होतील. मुंबई असो वा पुणे, तुम्हाला कुठूनही अगदी सहज महाबळेश्वरला जाण्यासाठी बस मिळू शकतात. सर्व ठिकाणी AC, नॉन AC अशा बसेसचा पर्याय सगळीकडे उपलब्ध आहे. मुंबईत अनेक ठिकाणी यांचे थांबे म्हणजेच बस स्टॉप आहेत. 2. रेल्वे. महाबळेश्वरला जवळचे रेल्वे स्टेशन वाटार या ठिकाणी आहे, जे महाबळेश्वरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. तथापि पुणे रेल्वे स्टेशन हे देशाच्या अन्य भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी सोयीस्कर ठरेल. त्यामुळे तुम्ही रेल्वेने सुद्धा कुठूनही महाबळेश्वरला येऊ शकता. 3. विमान. महाबळेश्वरला स्वतंत्र असे विमानतळ नाही, त्यामुळे तुम्हाला विमान प्रवास करून थेट महाबळेश्वरला जाता येणार नाही. महाबळेश्वरला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे पुणे आहे, जे 120 किलोमीटर अंतरावर आहे, जिथून देशाच्या विविध भागातून पर्यटक महाबळेश्वरला
येऊ शकतात। माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा।